सहकारी बंधू कार्यकर्ते राजन विचारे या ठिकाणी उभे आहेत. 2 वेळेला त्यांनी रेकॉर्ड ब्रेक करून या ठिकाणी खासदार ते झालेले आहेत आपल्या भागाचे. आणि ही तिसरी वेळ आहे. पण तिसरी वेळ अशी आहे की मतदार संभ्रमात आहे. जो गद्दार आहे, जे गद्दार गटाची लोक आहेत, त्यांनी मोदीचं शस्त्र वापरून तिन्ही पक्षाचं, काँग्रेस, शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षाची चिन्हापासून सर्व चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मतदारांमध्ये जे प्रेम आहे ते आपल्या ओरिजिनल गटाबद्दल आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे प्रेम आहे, शरद पवारबद्दल प्रेम आहे, सोनिया गांधी, राहुल गांधींबद्दल जे प्रेम आहे, ती एक प्रचंड ताकद आपल्या भागामध्ये. परंतु मतदारसंघ फार मोठा आहे. मीरा भाईंदर पासून त्या नवी मुंबई पर्यंत मोठा मतदारसंघ आहे. आणि समोरच्या विरुद्ध पार्टीला आपण ज्याच्याशी युद्ध करणार आहोत त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला आहे की आता हा द्यायचा विरोधात की तो द्यायचा का ती द्यायची, ही भारतीय जनता पार्टीला द्यायची. अशा सर्व विचारांमध्ये इलेक्शन जवळ आलेलं आहे. आणि हे जवळ आलेले इलेक्शन त्यांच्यामध्ये जास्त संभ्रम निर्माण करतं. माझी जी माहिती आहे, मग त्या एकनाथ शिंदे असू दे, त्या ठिकाणी रवी पाठक असू दे, प्रताप सरनाईक असू दे, मीनाक्षी शिंदे असू दे, संजीव नाईक असू दे, या सर्वांनी देव पाण्यात ठेवलेला आहे. नरेश मस्के असू दे, यांना पद्धतशीररित्या कोपराला गुळ लावून ठेवलेला आहे. परंतु निर्णय घ्यायची कॅपॅसिटी आता त्यांची राहिलेली नाही. पण निर्णय हा त्यांना घ्यावा लागेल. माझं असं मत आहे की मी एकनाथ शिंदेच्या समोर इलेक्शन लढलेलं सर्वांना माहीत आहे. आणि मी लढाऊ वृत्तीचा माणूस आहे. आणि तुम्ही देखील लढाऊ वृत्तीची माणसं आहात. म्हणून एवढ्या सर्व लोभाला बळी न पडता तुम्ही आज देखील स्वतःच्या पक्षामध्ये कायम आहात. तुमचं कौतुक आहे.